अरे एवढं मोठं ह्युमंगस जर चाललंय फिरा बाई फिरा 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 फिरा. नाही पण नाशिकची प्रगती जापानच्या लेवलला चालली बरं का. स्मार्ट टॉयलेट आम्ही एक्सप्लोर करतोय जे कोणीच करत नाही. इथून कॉइन टाकायचं. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. खूप दिवसांनी तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. माझ्या एका मित्राचं लग्न होतं त्या कारणामुळं आणि त्याच्यानंतर अजून काही कारण होतं त्याच्यामुळं आम्हाला ब्लॉगिंग नाही करता आली भरपूर दिवस. त्याच्यामुळं आमचं खूप मोठं गॅप पडलेलं आहे ब्लॉगिंगमध्ये. हा ब्लॉग आमचा जवळपास 10-15 दिवसांनी उरायला. आणि मित्राचं लग्न होतं मग ते मेहंदी, हळद, लग्न 4-5 दिवस आधीपासून त्याच्यासोबत ते कामही मग करू लागण्याचं, हिंडणं फिरणं त्याच्यात काही ब्लॉग करायला जमायचं नाही. त्याच्यामुळं आमचा ब्लॉग तेव्हा जमलं नाही आम्हाला करायला. त्याच्यानंतर एक काही होतं कारण त्याच्यामुळे ब्लॉग नाही करता आला. आता इथून पुढं आमचा ब्लॉग एकदम कॉन्स्टंट राहणार आहे आणि आम्ही कंटिन्यू ब्लॉगिंग करणार आहे. रोज आमचे व्हिडिओज तुम्हाला दिसतील आता. दिसतील. हर्ष पण आता कामावर जायला लागला आहे म्हणून तो पण जास्त नसतो. तो पण डायरेक्ट संध्याकाळीच येतो, संध्याकाळीच भेटतो. तर आजचा व्लॉग आज आम्ही नाशिकचं आपलं गोदा पार्क एक्सप्लोर करायला चाललो आहे. आता इथून आम्ही दोघं निघू. शुभम शिंदे तिकडेच आहे ABB सर्कलला, त्याला तिकडून घेऊ किंवा तो तिकडून डायरेक्ट तसं येईल. आणि पाटील पण शेवटी तो पण तिकडून डायरेक्ट तसंच येईल. आम्ही चौकच राहणार आजच्या ब्लॉगमध्ये. आला तर चंदन राहील. आता चंदनच्या दुकानावर जाऊ, चंदनच्या दुकानावर तिकडे जाऊ आणि तिथून तुम्हाला विचारून सांगू का चंदन येतोय का. चंदनला विचारून तुम्हाला सांग. अरे वळायचं लोकांना चादरी नाही अंगावर घ्यायला आणि तू चादर रस्त्यावर घेऊन फिरू राहिला का रे. नाही रे आपली नाही, आपली नाही. चंदन अरे आला होता तो पण येतोय. तू हा का नाही येते का भाई माझ्या नका घेऊ, मला माहिती बंद आहे. ए ब्लॉग चालू आहे. अरे यार ब्लॉग चालू आहे. नाही येते का. नाही का बरं. अरे दुकानावर कोणी नाही ना. आपली दुकान जाऊ द्या भाऊ. चंदन नाही येते. मी मनावर दगड ठेवून जाणार आहे आता. चंदन नाही भावनो चंदनचं कॅन्सल झालं. आता आमच्यासोबत आशिष येऊ राहिला. मी मगाशी तुम्हाला आशिषबद्दल सांगितलं विसरलो. आशिष येतच होता पण मग त्याचं नाव नाही घेतलं मी ब्लॉगमध्ये. तर चंदन नाही येते आता. आशिष येऊ राहिला आणि पाटील पण आता इकडे घरीच आलेला आहे. तर पाटील पण इकडून सोबतच येऊ राहिला आमच्या. फक्त शुभम शिंदेला आम्ही तिकडून गेला आता ABB सर्कलवरून. काय रे काय भावनं पाटीलला आणि आला. चलो आता आम्ही चाललो गोदा पार्क. तुला यायला टाइम होता म्हणून मी मला तोपर्यंत फुटाणे आणि पॉपकॉर्न मागितले खायला. कडगांडे मला खायला मागवले. अरे मी घरी आणलं, मी बैठकडनं तीन नाही ना घेऊन ठेवलं होतं. नेमकं तो फोन आला म्हटलं तेवढंच खाऊ. तो फोन आला म्हणतो ते ठेवून दिले घरात. आता भावांनो मी ते मागवायला खायला मागवलं. आज मला सुचत नाही लय दिवसांनी ब्लॉग करू राहिलो म्हणून बोलायला. काय रे ते तर ते ठीक आहे पण मी परत ब्लॉग याच्यासाठी चालू केलं. चंदन ते तुम्हाला ते गाणं माहिती ना वाईब नेम चले गाणं आहे ना तुझे. नेम चले गाणं आहे. तर त्यातलं ते कडवं माहिती ना तुम्हाला. वाईब ना सेम चंदनला बोलायला नको अरे बोल ना. नको अरे बोल. अरे मला नाही इंग्लिश गाणं एकदा बोल. ती लाईन बोल. इंग्लिश आहे का ती. अरे नको मला हिंदी नाही, मला फक्त मराठी गाणी येतात. बोल एकदा बोल. मला फक्त मराठी. अरे एकदा बोलते. कले गाणं जाईल नको. काय नेम आहे का गेम आहे काय ते. हा का वाईब ना गेम चले. आणि मी आल्यापासून आहे ना कमीत कमी 5-6 वेळेस तरी बोल. अरे ते ऐकलं मी. पाटील तू खरंच राहिलं त्याच्यामध्ये. पाटील मागे. अरे खरंच नाही दिसत आहे बरा. रिअल मध्ये आणि याच्यामध्ये फरक पडतो. एक मिनिट गपरे जोरू का गुलाम नाही इथे शांत बस. नाही नाही पाय बे पडून येऊ दे. गपरे निघायचंय शांत. 5 मिनिटं तुला सोडून जाऊ आम्ही. 5 मिनिटं नाही अरे निघतोय मी लगेच निघतोय. मला सोडणं पटकन. भावांना शेवटी आम्ही हर्षला जाऊ दिलं. आम्ही आशिषच्या घराखाली डायरेक्ट पाटील लावलं. त्याला बसव, त्याला सोडायला लावलं. पाटील डायरेक्ट त्याला दसं करून पंच करून घेऊन डायरेक्ट इकडे आशिषच्या इकडे घेऊन आले टाकीवर. आता इथून आम्ही डायरेक्ट मला सोडणं. अरे तुटून जाईल म्हणे माझं. तुटून जाईल. खोटं बोललं याला काय आता इथून जाऊ नाही देत. याला गोदा पार्कला घेऊनच जाणार कारण पुढचा ब्लॉगिंग तुलाच करायचंय. बस चल धरे.
इधर असं त्याला बी घेऊ मग त्याला बी घेऊ ना मग इधर जर चल बस लवकर ये इकडून चल. हा तर भावांनो आणि बहिणींनो थोडा असं वरती धर असा. हा हरची आम्ही पद्धत मारलेली आहे आता. हरची त्याच्या साल्याला सुद्धा त्याला घ्यायला इकडे बोलवलंय. घंटा आम्ही त्याच्यासोबत जाऊन देते त्याला डायरेक्ट ब्लॉग गाडीवर बसवलंय ब्लॉगिंग करायला लावली आहे आणि त्याला मी गोदा पार्कला घेऊन चाललोय. काय तू का बरं एवढा घाबरू राहिला काय लोचा होऊन काय तू खोटं का बरं बोलला मग तुझ्यासोबत. हे बाय एक तर मग लॉयल आहे ना तो खोटं नाही बोलायचं बाय. हे ध्रुव घंटा थोडा लांब धर ब्लॉग थोडा लांब धर ना असा. त्यामुळे ऍक्सिडेंट होईल रे गांडे. हे मग त्याला पण घेऊन होईल मग त्याला पण काढतो का. अरे आई शकतो त्याला पण घेऊ पाय ना मी कशी गाडी चालवतो आता. आई त्याला पण घेऊ जाऊ मग तो पण त्याला पण पेट्रोल कोणाला घे मग एक काम कर त्याला घेऊन. तर भावांनो मी तुम्हाला क्लिअर दिसतोय का नाही माहित नाही. काय रे काय राहिला ये ना इकडे. अरे फ्रेम मध्ये भावांनो याची थोडीशी अजून मारायची आहे. तर माझ्या डोक्यात एक आयडिया आली. आता आम्ही तर पुढं निघून आलोय. आता यायचं फक्त ध्रुव आणि यश राहिलं. आता इथं आम्ही पेट्रोल भरायला थांबलो होतो पार्टीला आणि असे तिकडे पेट्रोल भरत आहे. भरून पण झालंय वाटतं त्यांचं. आता काय भरून झालंय पेट्रोल. तर मग आता मी एक काम करतो. आता ऑलरेडी आम्हाला जायला भरपूर लेट झालेलं आहे. 8:30 झाले. गोदावार कितीला बंद होईल 9:30 झाला बंद बी होऊन जाईल तर माहित नाही आम्हाला. मग आता ध्रुव आणि त्यांच्या गाडी थांबणं काय मला योग्य वाटत नाही. तर त्यांना फोन करून हा तेच ना बंद होऊन जाईल. फोन करून सांगतो का नका येऊ आम्ही पुढे चाललोय. आम्ही जातो ते बंद होऊन जाईल. अरे तुम्हाला यायचं असलं तिकडे परस्पर तिकडे येऊन ना. भाऊंना मी तुम्हाला हॅलो जाऊ दे रे नका येऊ तुम्ही. अरे आम्ही थोडं बाहेर चाललोय. नाही रे अरे गप्रे वैभव शांत बस. अरे आता काय त्याला घेऊ का अशा ठिकाणी पागल. हॅलो आता ना काय दुसऱ्या ठिकाणी अरे काय दुसरीकडे चाललंय. अरे बोल बाई बोला. अरे नका येऊ तुम्ही आम्ही दुसरीकडे चाललोय. बरं ठीक आहे. हा बोललो ना तर भावांना आता याची एकदम पद्धतशीर राहिले. आता पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. शुभम शिंदेला बॉस सर्कल वरनं घ्यायचंय. तो एबीपीला नाही आता बॉस सर्कलला आलाय. दर चल. तर भावांनो आता आम्ही इथून निघालोय. हरची एकदम पद्धतशीर ठोकल्या गेली आहे मारल्या गेली आहे. आता आम्ही डायरेक्ट ब्लॉग शुभम शिंदेला घेतल्यावरच ब्लॉग कंटिन्यू करतो पुढं. तोपर्यंत आता थंडी गाडीवर रप निघून जातो. परत ते बंदी नको व्हायला ब्लॉग करत राहील तर हळूहळू जावं लागेल. आता पटापट जातो आणि शुभम शिंदेला तिकडून घेतल्यावर बॉस सर्कलला आलाय तो. आता एबीपीला नाही तिथून त्याला घेतल्यावर ब्लॉग पुढं कंटिन्यू करू. तर भावांनो आम्ही इकडं बॉस सर्कलला आलेलो आहे. शुभम आला पाटील गेल तर शुभमला गेलं त्या साईडला होता. आलाय शुभम शिंदे. काहीच चाललोय आपण गोदा पार्क बघायला. जागेवर चालू होतो जागेवरच संपतो. माझा तरी बघायला तो कारण आपल्या नाशिकमध्ये खूप मोठा भव्य असा हा का अरे बाप खूप चांगल्या मंडळी त्यांना शांत बसलो पण. तर भावांनो आता आम्ही तिकडे जाऊन ब्लॉग कंटिन्यू करतो. आत्ता चालू केलंय. अरे डगमून आला मी हाताला. भावांनो आम्ही तर गोदा पार्कला पोहोचले आता. ट्रक होता भाईला उठलो भाई आणि भाई ते फिंगरप्रिंट होतं नाही का. फिंगरप्रिंट देत होते याला. भावांना आम्ही आता गोदा पार्कला आलो. इकडं थंडी एवढी घाणेरडी ना का डायरेक्ट माझा आणि त्याच्या सीमा रस्ता चुकवला मला नाही. इकडून मला रस्ता माहिती आहे चुकवला. आम्ही डायरेक्ट कुठं माहिती का आम्ही डायरेक्ट तमारा निर्माणा डायरेक्ट तिकडून एवढं आम्ही पोहोचला इलेक्ट्रिक अजून फिरून आलो इकडे. किती आपलं किती आपण घे ना. जमून एवढी थंडीत मी गाडी चालवली. तर इथं मध्ये जाऊन तिकीट घेतो मध्ये जाऊन ते काय गावठीपणा लावलाय रे.
आलोय पण इतकी घाणेरडी थंडी आहे ना, त्याच्यात मी गाडी चालवून डायरेक्ट जाम झालेलो आहे. ए गावठी काय लपन ए यार दाखवलं ना त्याच्या गावठी कोंबड आहे का? हा भावांनो, मी 4-4.5 किलोमीटर तर रूट 5 मिनिटात आलेलो इथे मी ऍक्टिव्हवर. चाललंय पुढे मग जॉगिंग ट्रेक वरून जाऊ ना आपण. एवढं काय हा म्हणे मी डॉक्टर आहे म्हटलं अनर्थ शिक्षण घेतोय त्याची झालं नाही पूर्ण. झाला पण होणार आहे ना, अजून भरपूर वेळ आहे. भावांनो, शुभम, हर्ष आणि आशिष तिकडे पुढे गेलेले. अरे मान मी लई रॅपिड गाडी. अरे पाटील, मी 4-4.5 किलोमीटरचा रस्ता 5 मिनिटात आलेलो इथं. आता मी तामारा काल गेलतो पण. अरे हा घेऊन गेला मला म्हणे, मला इकडून रस्ता माहिती आहे. आपलं काय माहित नाही तेव्हा घेऊन गेला. भावांना आता हे तिकडे पुढे गेलेले. शुभम, हर्ष आणि आशिष तिकडे पुढे गेले. आम्ही आता मालेला घोरात मुतला गेले. आम्ही मुताला चाललोय. इथे तो वॉशरूम नाही आहे, बाहेर चाललोय आम्ही. पण आम्ही परत तिकीट काढलं मध्ये यायला आता, कारण पर्याय नाही. तर भावांनो, आता तुमचा भाऊ एकदम मोकळा बिगडा होऊन आलेला आहे. एकदम निवांत टाकाटक मध्ये आता एकदम एनर्जेटिक फील होऊ राहिलं. आता एकदम खतरनाक मध्ये गोदा पार्क तुम्हाला एक्सप्लोर करून तुमचा भाऊ दाखवल. आजपर्यंत कोणी केले नाही सर, आज तुमचा भाऊ गोदा पार्क आज एक्सप्लोर करेल. थंडीने हात कडकड करून राहिले माझे, कारण मुलं जोरात गाडी चालवली आहे. खरंच थंडी ह्या वर्षी जास्त थंडी का खूप थंडी. आणि आम्हाला वाटलं होतं का बाहेरून सुरुवात पण झाली नाही नाशिकच्या थंडीला. अरे आम्हाला वाटलं होतं भाऊ नको आम्हाला परत तिकीट काढावं लागेल मध्ये यासाठी, पण तसं झालं नाही. त्या भाऊन होता. हा ते चांगले बिचारी, इथले बाउन्सर वगैरे सगळे चांगले. तर त्यांना विचारलं वॉशरूमला जाऊन येऊ का, तर ते बोलले जाऊन या, काय अडचण नाही, तिकीट बिकीट नाही काढावं लागणार, आम्ही तुम्हाला परत मध्ये सोडतो. येऊन माहिती आहे खाली आपण का बरं ते जायचं करत. तू जाय पाटील, थांबा जाय जाय ना, हे तुटणार बिटणार नाही ना, जाय. अरे एवढं मोठं यू मंगल सर चाललंय. मी येतो मग इथं तिकडून पायऱ्यांनी. नशीब ती सर कुंडी तुटली नाही. आता आम्ही पहिले शुभमंतांना फोन करतो, पुढे विचारतो आणि त्यांच्याकडे जाऊन पुढे ब्लॉग कंटिन्यू करतो. प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण, एकदम भारी बनवेल हा पार्क. एकदम म्हणजे नाशिककरांनी यायलाच पाहिजे इथं. नाशिकची सगळी किरकोळ कारकोळ सगळी माहिती दिली इथं. भारी केलं आहे ना. इकडं पण आहे, परत इथं पण आहे. हा इथं पण आहे. काय रे म्हणजे फोटोशूट साठी वगैरे तर एकदम एकच नंबर आहे इथं. फोटोशूट झालं, फिरायला झालं, फॅमिली टाइम स्पेंड करायचा असेल किंवा कोणत्या कपलला इकडे यायचं असेल, मित्रांना जर असं यायचं असेल काय 30 रुपये तिकीट आहे, जास्त काही नाही. पोरांना यायचं असेल फोटो बिटो काढायला तर एकदम भारी विषय आहे. माझं तरी म्हणणं का फक्त पोरांनाच यावं. का बरं असं आला का समजेल. ठीक आहे. पूर्ण पाणी अंगावर उड राहिलं भावांनी, पण एक नंबर वाटतंय. पाटील पाहू बरं फ्रेम कशी दिसते. ए भाई फोटोला तागडा येईल पाटील. ए फोटो खरंच लय तागडा येईल. हा आम्ही तर थोडासा फोटोशूट करून घेतो, फोटो बिटो काढून घेतो, मग पुढे ब्लॉग कंटिन्यू करतो. का तर फोटो बिटो बी टाकायला पाहिजे ना, ब्लॉग तर चालूच राहील. काय अशी दे अरे भारी आलत शिंदे एकदा भारी आलत. भावांनो, थोडं मधून मी ब्रेक घेऊ राहिलो कारण आमचे फोटोशूट पण चालू आहे. इकडं फोटो एकदमच भारी उरू राहिले, काहीच्या काही खतरनाक फोटो येत आहे. मला यायचे थंडी वाजवली, सर्दी पण झाली, आणि छिंका चालू आहे, म्हणून मधून थोडंसं ब्लॉग म्हणजे ब्रेक घेऊ राहिलो. आता इकडे समोर फॉग आहे काहीतरी, तिथं डान्स बिन्स चालू राहतो नाही का, एकदम ॲस्थेटिक फील आहे इथं. तर तिथे जाऊन थोडा डान्स बिन्स करतो, ते पण दाखवतो, थोडे फोटो बिटो घेतो नाही. इनकमिंग सून इथं भावांनी नाचायचं इथं, नाचू ना मग. अरे मग आपण गावठी नाचू ना, एवढे काय. अरे आपण पाटील कोणी बोलू नाही तारकणार
चप्पल धुवून गेले पैसे दिले पैसे धुडीचे विषय मेरे मग ए ब्लॉग घे पाटील आपण नाच करू उड्या मार उड्या ते तर नाही करत मी. भाई तसं नाही भाई तसं नाही काय लागू दे. काय मला येतं ना भाऊ मला येतं ना. फिरा भाई फिरा 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 पाटील तुम्हाला असं कर नाही भावांनो इथे छंद घ्यायला मजा करायला एन्जॉय करायला किंवा टाइम स्पेंड करायला छंद एक नंबर छंद घ्यायला ते एक नंबर आहे एक नंबर विषय हे स्मोक चालू आहे नाशिक मधलं पहिलं स्मार्ट टॉयलेट झालं बरं का गोदा पार्क मध्ये स्मार्ट टॉयलेट स्मार्ट टॉयलेट आहे म्हणजे काय अरे स्मार्ट टॉयलेट आहे म्हणजे काय पहिले ऑनलाईन पैसे पेड करायचे मग मध्ये होतं आणि मध्ये नाही एसी तुला एक्सप्लोर करायचं आहे का नंतर करू आपण हा का मगाशी मला बोलला असं मी तिथंच बोलला असतं लोकांना माहित नाही ना भाई म्हणजे स्मार्ट टॉयलेट हा का स्मार्ट सिटी कुठं नाही बोलत तिथं आल्यावर असं वाटतंय कुठंतरी इथं असं हा कुठंतरी बाहेरच्या सिटी मध्ये आलोय ते गुडगाव पॅटर्न आलोय नाही का मी कारण मी जायले दिल्लीला गुडगावला म्हणून मला असं वाटतंय का मी गुडगाव नॉयडा बिडाला आलेलो आहे नाही का एकदम खतरनाक मध्ये काय रे का बरोबर अरे इथं थोडं नाचू ना आपण अरे इकडे थोडं स्टेप घेऊ ना हे काय रे दुर्बीण आला नाही रे मजबूत मध्ये अरे मग स्मोक येतो भावनो दुर्बीण आला एकदम खतरनाक हर्ष तुला काय ब्लॉग मध्ये टाकू का लावडे थंडी अशी वाजणार आहे ना जाताना स्मोक नाही तो हे पाणी बस झाला आता बाकीचं दाखवतात आता दूर वाढला पण आहे ना फोटो घेऊन टाकू याच्यात फोटो घेऊन टाकू आई खरं सांगतो पब्लिकला फोटो काढायला या म्हणजे यात एक नंबर खतरनाक फोटो येऊ राहिले काय हा काय ते नाही माहिती पण भावांनो फोटो काढायला एकदम 100% एक नंबर विषय आता इथे एक माझ्या डोक्यात आले ही जागा पाहिल्या एकदम खतरनाक फोटो आलाय माझ्या डोक्यात काढतो मी आता हा ना हर्ष काय विचार जॉब खायचंच पडेल राहतं तुला इथं भावनो इथं त्या होम थिएटरवर त्या स्पीकरवर बड्डेचं हे सॉंग लागलंय म्हणून तो म्हणतो चला बफेचं जेवण करायला व्हाय केक कापून झालं सांगा आता काय बोलायचं म्हणजे आपलेच होटल आपलेच जात आहे स्मार्ट टॉयलेट चायला खरंच नाशिक पण जापानच्या लेवलला चाललंय नाही पण नाशिकची प्रगती जापानच्या लेवलला चालली बरं का स्मार्ट टॉयलेट हा आम्ही एक्सप्लोर करतोय जे कोणीच करत नाही इथून कॉइन टाकायचं राहतो कॉइन टाकलं का मग मध्ये ऑनलाईन नाही इन्सर्ट कॉइन नाणे टाकायचं भावनाचं कोणीच एक्सप्लोर करत नाही आम्ही करतो स्मार्ट टॉयलेट काय इथं बी फोटो भारी येतील ना रे नाही सकाळी येतील ना तिथं म्हणू शकतो नाही इथं ना तिथं पण येतील त्या ग्रास भावांनो पूर्ण गोदा पार्क फिरून झालं आमचं एवढं मोठं नाही पण भारी नाही पुढं आपले फोटो काढायचे राहिले येशील तिकडे फोटो काढले तेव्हा तुम्ही भेटले नव्हते आम्हाला तर भाई भावांनो पूर्ण फिरून झालं पण आम्ही पुढं जेव्हा गेलो तिकडं जेव्हा आम्ही एक्सप्लोर करत होतो म्हणजे ब्लॉग करत होतो तेव्हा तिथं शिंदे ते नव्हते माझे फोटो काढला पाटीलला काही फोटो जमत नाही आणि तेव्हा ब्लॉग करतो हा इथंच ना तिथं भारी तर भावांनो टायमिंग झालाय बंद झालंय आता आम्ही बंद झालंय बाहेर निघतो आम्ही आता डायरेक्ट सरळ घरकडे रस्त्यात कुठं खायला पिला थांबलो तर ते पण ब्लॉग मध्ये घेतो आम्ही ब्लॉग कंटिन्यू करतो तिथं पण आता डायरेक्ट आता सरळ निघतो आणि हळूहळू जातो थंडीला वाजली बंद झालंय आम्हाला ऑलरेडी यायला टाइम झाला लेट झालंय आम्हाला यायला ऑलरेडी लेट झालं होतं म्हणून लवकर बंद झालंय तर आता आम्ही चाललोय म्हणतात लावलं भारी नाही बॉल अननस लावले का त्याला अननस नाही कसं वाटतंय
तळेकरला फुगे पाहिजे भाई. दुबईला तळेकरला फुगे पाहिजे. तळेकरला फुगे पाहिजे. हे पाय दुबईला चाललं बघा. काय रे फुगे कुठे गेला फुगे पाहिले का रे घे ना मी देतो घेऊन गॅसचे फुगे. हा तिकीट संपला आता. संपलं टायमिंग संपला. 30 रुपये तिकीट आहे आपल्या गाड्यात. नाही म्हणजे बाकीच्यांना हे तिकीट आम्हाला नाही. टायमिंग संपलाय. आवळेच्या पप्पाईचं महानगरपालिकेमध्ये कामाला आहे ना. त्यामुळे ते तिकीट नाही. असं काही नाही ऑन हे काही फेकू राहिले. आता निघालो इथून तर पुढं आम्ही कुठं थांबलो विमलो तर ब्लॉग कंटिन्यू करू. नाही तर मग इथं ब्लॉगचा एंड होऊन जाईल. नाही तर मग घराखाली जाऊन ब्लॉगचा एंड आम्ही करू. भाऊ भावांना ठोकता ठोकता राहिलोय. पाहिलं ना किती कष्ट घ्यावं लागतं. आता ठोकला असते किती वांदे झाले असते तर मी ब्लॉग थांबवला नसता चालूच ठेवला असता. तर तिथे आपलं होती ते अचानक मध्ये घुसले होते तो विषय वेगळा आहे. पण भावना आता आम्ही इथून निघालो आहे. वॉकर थंडी आहे रस्त्याने आम्हाला भरपूर टाईम झाला आहे तर थंडीलाही झाली आहे म्हणून आम्ही जिकडून थंडी कमी राहील त्या रस्त्याने जायचा प्रयत्न करतोय. पंचवटीतून पण असं नाही जाणार तिकडे जाऊ जिकडे जास्त कमी थंडी राहील तिकडून आम्ही जाऊ. हळूहळू जातो. रस्त्यात काही वाटलं ब्लॉग पुढं कंटिन्यू करेल तर करतो. तर भावांनो जसं काही मी नाही आता आम्ही आता दही पुडी खायला थांबलोय. जय शंकर. जय शंकर. नाशिकची सगळ्यात फेमस दहीपुरी भेटली. जय शंकर. आम्ही आता दही पुडी खायला थांबलोय. दही पुडी खातो पितो. त्यांना सगळ्यांना दही पुडी खाऊ घालतो. भूक लागला काय थंडी गाडीची खाऊ घालतो. मी खातो. मी काय पुढे वॉक कंटिन्यू करतो. काय खाताना दाखवणं बरोबर नाही वाटत नाही का. खाऊ घालणार आहे मी पण ते खाताना दाखवणं बरोबर नाही वाटत. ते पुढं कंटिन्यू करे ते खाऊन झालं ते काय बरोबर खाऊन झालं रे का? अरे घे घे. अरे घे घ्या आशिष काय. अरे काय काय आमच्या तोंडाला पाणी सुटलंय. अरे आता तुलाच घ्या तुझी ते आता नाही खायची तुला. नाही खातोय. राहिली ना काय बोल ना पकडून आधी पकडून पकडून आधी का म्हणजे शेवटची घ्यायची. घे तू घे. रे शुभम. ए शुभम घे रे. एक काम कर सगळ्यांना एका टायमाला दे 5. ते मेल्ट होऊन जातं. अरे मग घे ना तू खायला सुरुवात कर ना. मेल्ट होऊन जातं तर काय चावी सोबत खाऊ राहिला का. घे रे जाऊ दे. अरे बाबा तोंडाला पाणी सुटलं. काय काय अरे काय अरे ती नरम पडून जाईल. अरे पागल खरंच नरम पडल. खाऊन घे. अरे एवढ्या अंड्या खाई ना काय वागू राहिलं. घे घे. मी मला बोललो होतो का मी खाताना दाखवणार नाही. तुला जरा वेळाची सांगितलं आली आहे, खाताना मी काही दाखवत नाही. खाऊ मी घालतोय ते ठीक आहे पण मी खाताना नाही दाखवणार. खाऊन अरे खाऊन असं बोललंय की खाऊन खाऊन उद्या सगळे तर मग कुठं ती चटणी पडताना दिसली असेल पर त्याच्याकडे केसरमधून ती शेव पडताना काटतो का रावड्या. पुढं कंटिन्यू करतो. काटून घ्यायची. तर भाऊंना आमचं आता खाऊन झालंय. तर गाडी चालवतोय. बस करते ती गाडी चालवायला. गाडी चालव रे. 200 रुपये दिली मी इथं. म्हणजे सांगायचं नव्हतं. काय काय नाही नाही इकडे आलो होतो सर. गाडीची नाही नाही निघायचं का आता डायरेक्ट घरी ना. आणि आता डायरेक्ट घरी आपल्या जेल रोडला. हळूहळू चालव रे. माझा दुसरा फोन कुठे आहे ना. चल चलो आता डायरेक्ट घरी जाऊन ब्लॉगचा एंड करून टाकतो. रस्त्यात काही वाटलं ब्लॉग कंटिन्यू करूची काही तसा मोमेंट आला करतो. नाही तर ब्लॉग नाही तर घराखाली जाऊन ब्लॉगचा एंड करून टाकतो. अखंड हिंदुस्थानचे कैवारी किंग ऑफ वर्ल्ड. तर भावनो बापरे आता आम्ही घराखाली पोचलोय. एकदम मजबूत थंडी वाजतीये. आता इथं आपण ब्लॉगचा एंड करून टाकू. आणि जसं की मी तुम्हाला बोललोय
आत्तापासून मी कंटिन्यू व्लॉग करणार आहे. कंटिन्यू जेवढा 5-5, 6-6, 8-8, 10 दिवसाचा आमचा गॅप पडत होता तेवढा गॅप नाही पडू देणार आहे. स्टार्टिंगला जेवढं कंटिन्यू होतं तेवढंच कंटिन्यू इथून पुढे राहणार आहे. तुम्हाला मी ब्लॉगच्या सुरुवातीला सांगितलं आहे काय कारण होतं काही नाही, त्याच्यामुळे आम्हाला ब्लॉग नाही करता आले. पण आता इथून पुढे ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे. 1-2 दिवसाच्या गॅपवर तरी आमचे ब्लॉग पडतीलच. त्याच्यामुळे स्टे ट्यून, लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि जेवढं प्रेम तुम्ही आतापर्यंत दाखवलं ते दुप्पट प्रेम असंच प्रेम दाखवत राहा. तेवढ्याच ताकदीने आमच्यासोबत राहा. बाय बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. लव यू.